कॉन्सेप्ट पाहूया, तो आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात त्याचं नेचर कसं असतं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्या अगोदरच आपण विथ द हेल्प ऑफ डिस्क्रिमिनंटनी शोधू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज डिस्क्रिमिनंट? तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तर माहितच आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण असं लिहितो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ज्यावेळेस आपण फॉर्म्युला मेथडनी गणित सोडवत होतो त्यावेळेस आपण अगोदर बी स्क्वेअर मायनस 4ac हे काढायचो. मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं याला म्हटलं जातं डिस्क्रिमिनंट अँड डिनोटेड बाय डेल्टा. ठीक आहे, डिस्क्रिमिनंटच्या 3 प्रकारच्या व्हॅल्यूज असतात, त्याच्यावरनं आपण नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगू शकतो. सो लेट्स सी, जर समजा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आलं, याची व्हॅल्यू 0 आली, देन रूट्स आर रियल अँड इक्वल. ठीक आहे, ही फर्स्ट केस झाली. सेकंड केसमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ज्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो हे ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स आले, देन रूट्स आर रियल अँड अनइक्वल. दोन्ही रूट्स वेगवेगळे येतात पण रियल असतात. ठीक आहे, ही सेकंड केस. अँड थर्ड केस इज दॅट बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. डिस्क्रिमिनंट जर 0 पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आली, ॲट दॅट टाइम रूट्स आर नॉट रियल. अशा वेळी तुमचे रूट्स रियल नंबर असत नाहीत. दीज आर द 3 केसेस. म्हणजे तुम्हाला जर फक्त 1 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यासाठी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन पूर्ण सोडवायची गरज नाही. विथ द हेल्प ऑफ डिस्क्रिमिनंट यू नो द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तुम्हाला हे तर क्लिअरिफाय झालं. बी स्क्वेअर मायनस 4ac ला डिस्क्रिमिनंट म्हणतात. तुम्हाला नुसतं डिस्क्रिमिनंट काढणे हे सुद्धा 1 मार्क्ससाठी येत असतं. सो लेट्स सी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. हे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे डिस्क्रिमिनंट काढायचे. तुम्हाला मी फर्स्ट एक्झाम्पल घेते. एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. ॲज युजल आपण दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्पेअर करूयात. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हिअर व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 1. एक कोएफिशिएंट घ्यायचा असतो. b इज इक्वल टू 7 अँड c इज इक्वल टू -1. डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac विच इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ b इज 7 स्क्वेअर मायनस 4, व्हॅल्यू ऑफ a इज 1, व्हॅल्यू ऑफ c इज -1 विच इज इक्वल टू 7 स्क्वेअर इज 49, मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 4 1 जा 4, 4 1 जा 4 प्लस 4. So b square minus 4ac is equal to हे येणार 53. That is the value of discriminant of first example. ठीक आहे, सिंपल असतं हे. सेकंड पाहूयात. सेकंड आहे रूट 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 रूट 2 इज इक्वल टू 0. So this is the second one. As usual, we write compare with ax square plus bx plus c is equal to 0. Here a is equal to root 2, b is equal to 4 and c is equal to 2 root 2. So discriminant is equal to b square minus 4ac. Let's see, value of b is 4 square minus 4 into value of a is root 2 into value of c is 2 root 2. So 4 square is 16 minus 4 2 जा 8 into root 2 into root 2 2. So discriminant is equal to 16 minus 16, 6 2 जा 16. Discriminant is equal to 0. ठीक आहे, तुम्हाला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं डिस्क्रिमिनंट कसं काढायचं हे कळलं. आता ह्याच डिस्क्रिमिनंटच्या मदतीनं नेचर ऑफ रूट्स कसे असतात ते पाहूयात. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन्स. ऑफकोर्स दीज आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो फर्स्ट वन इज एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. हिअर वी कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तुम्ही डायरेक्ट abcच्या व्हॅल्यू जरी लिहिलात तरी चालतील. सो a इज इक्वल टू 1, b is equal to -4 and c is equal to +4. Therefore, discriminant b square minus 4ac is equal to -4 square minus 4 into a into c. A is 1, c is 4. So -4 square is 16,
4 4s are 16. This is a minus 16. So delta is equal to b square minus 4ac is equal to 0. जर तुमचे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 येत असतील तर व्हॉट इज द नेचर ऑफ रूट्स? रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, the roots of given quadratic equations are real and equal. ओके, त्यासाठी आपण सगळं इक्वेशन नाही सॉल्व केलं, आपण फक्त डिस्क्रिमिनंटवरनं त्याचं डिसिजन घेतलं. सो नेक्स्ट वन, 2y² minus 7y plus 2 is equal to 0. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू लिहा. a is equal to 2, b is equal to minus 7 and c is equal to 2. Discriminant is equal to b square minus 4ac is equal to value of b minus 7 square minus 4 into value of a is 2, value of c is 2. Therefore, discriminant is equal to minus 7 square is 49 minus 4 2s are 8, 8 2s are 16. So discriminant is equal to 9 minus 6 3, 4 minus 1 3. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली 33. ती कशी आहे? डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0, देअरफॉर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. ओके मुलांनो, आपण फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं होतं, त्यासाठी एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. ओके, आपण पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहूयात. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज एक स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्यावेळेस आपण फॉर्म्युला मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढायचो त्यावेळेस फॉर्म्युला काय होता आठवतोय मुलांनो? x इज इक्वल टू मायनस बी प्लस इनसाइड स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, और x is equal to minus b minus inside square root b square minus 4ac upon 2a. इथे प्लस असायचं, इथे मायनस असायचं. हे दोन्ही पण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट असायचे फॉर्म्युला मेथडने. ठीक आहे, आता मी फक्त थोडासा चेंज करते. लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ इक्वेशन, ऑफकोर्स क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय करूयात, फक्त ह्या x ऐवजी अल्फा लिहूयात. म्हणजे पहिलं रूट मायनस बी प्लस इनसाइड स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, अँड दुसऱ्या रूटला बीटा म्हणूयात. मायनस बी मायनस इनसाइड स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, हे आपण काय करतोय मुलांनो, लक्षात येतंय? आता आपण एक रिलेशन ठरवतोय. कुणामधलं? द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड देअर कोएफिशियंट्स. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे दोन त्याचे रूट्स आहेत. यांचं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कोएफिशियंट्सशी काय काय कोएफिशियंट्स आहेत? ए बी सी. काय रिलेशन आहे ते आपण डिराईव्ह करतोय. फर्स्ट ऑफ ऑल आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट घेतले x. इथे एक्सच्या नंतर आपण अल्फा लिहिला. अल्फा पहिलं रूट आहे, बीटा दुसरं रूट आहे. ठीक आहे, आता रूट्सची सम करूयात. ओके, सो सम ऑफ रूट्स इज इक्वल टू, आता दोन्हीचे रूट सम करूयात. मायनस बी प्लस इनसाइड स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. पहा मुलांनो, मी यांचा डिनॉमिनेटर सेपरेट करते. कॉमन होता तो सेपरेट केला, पुढे तुम्हाला सोपं व्हावं म्हणून. प्लस दुसरा रूट आहे मायनस बी मायनस इनसाइड स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अपॉन 2a. सिमिलरली ठीक आहे, लेट्स सी दिस प्लस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? Therefore, alpha plus beta. Alpha is the first root, beta is the second root. Here we are going to add these two roots. Sum of roots. हे alpha plus beta म्हणजे काय? Sum of roots. ठीक आहे, मग काय उरलं? मायनस बी अपॉन 2a मायनस बी अपॉन 2a. सो डिनॉमिनेटर सेम असल्यावर आपण एकदाच लिहितो. मायनस बी मायनस 2b. Here 2 get cancelled. So what is remaining? Here sum of roots is equal to minus b upon a, and this is the first relation between roots of quadratic equation and their coefficient. ह्या quadratic equation चे coefficient होते a b c आणि अल्फा बीटा हे रूट्स होते. ज्यावेळेस रूट्सची सम घेतो आपण which is equal to minus b upon a. But what is the minus b? Minus b is the, here we write minus coefficient of x
अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. समजतंय? म्हणजे रूटची जर सम घ्यायची असेल तर इट इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. व्हॉट इज द बी? इज द हिअर मायनस साइन. बी इज द कोएफिशियंट ऑफ एक्स, ए इज द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आपण रूटची सम घेतली, आपण रूटचा प्रोडक्ट घेऊयात. ओके, सो मायनस बी प्लस इनसाइड स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू मायनस बी मायनस inside square root b square minus 4ac upon 2a. Let's see. न्यूमरेटर मध्ये काय होतंय पहा. न्यूमरेटर मध्ये होईल इथे पहा, याला जर a म्हटलं आणि याला जर b म्हटलं, a प्लस b, इथे याला a म्हणा आणि इथे b म्हणा, a मायनस b. हिअर मायनस बी ला आपण a म्हणूयात आणि रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac ला b म्हणूयात, कॅपिटल बी. मग फर्स्ट याच्यामध्ये a प्लस बी होईल, सेकंड मध्ये a मायनस बी होईल. इट इज आयडेंटिटी ऑफ a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो व्हॅल्यू ऑफ a इज मायनस बी स्क्वेअर मायनस इनसाइड स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हिअर अगेन मल्टिप्लाय 2 2 जा 4 a इंटू a स्क्वेअर. ठीक आहे, सो लेट्स सी. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो, दिस इज अ बी स्क्वेअर मायनस इथे स्क्वेअर रूट निघून जाईल, मग शिल्लक राहील बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. सो नाव ओपनिंग दिस ब्रॅकेट विथ मायनस साइन इंटू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस साइन इंटू मायनस 4ac it become 4ac upon 4a square. Let's see, b square plus b square minus b square get cancel. What is remaining? 4ac upon 4a square. 4 get cancel, 1a get cancel. So product of root केल्यावर फक्त शिल्लक राहते c upon a. Means जेव्हा तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचा प्रोडक्ट घ्याल तो c upon a येईल. c is your constant term. c is your constant term upon a is the coefficient of x square. समजते मुलांना तुम्हाला? इथे रूटचा प्रोडक्ट घेतला, रूटचा प्रोडक्ट असतो रूट प्रोडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू c upon a. What is the c? Constant term which is present in the given quadratic equation. What is the a? Coefficient of square. Similarly इथे पण तुम्ही प्रूव्ह केले sum of roots is equal to minus b upon a which is equal to coefficient of x upon coefficient of x square. In this way we verify the relation between roots of given quadratic equation and their coefficient. ठीक आहे मुलांनो, याचा वापर तुम्ही कुठे करणार? ज्यावेळेस तुम्हाला असं एक्झाम्पल येतं सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 3 टाइम्स इट्स प्रोडक्ट, असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुम्हाला पहिले सम काढून घ्यावी लागते. सम ऑफ रूट्स करायचे असेल तर तुम्ही डायरेक्टली काय वापरणार? मायनस बी अपॉन ए. तुमच्याकडे ऑलरेडी क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे, त्याच्या कोएफिशियंट वरून तुम्ही मायनस बी अपॉन ए घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला सम मिळेल. तुम्हाला जर प्रोडक्ट घ्यायचा असेल रूटचा तर तुम्ही अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए घ्याल. c is the constant term and a is the coefficient of x square term. In this way you use this relation.